नमस्कार. तर आज आपल्याला बनवायचे मुगाच्या डाळीचे धिंडे. त्याच्यासाठी ना मी 5 ते 6 तास आहे ना मुगाची डाळ आहे ना भिजत घातली होती. ही मुगाची डाळ आहे ना मी 2 वाटी घेतली होती. ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजत टाकून घ्यायची. त्याच्यासाठी ना आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहे ना या बारीक कट करून घ्यायच्या, म्हणजे 2 तुकडे करायचे. आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि इथे ना मी जे छोटे चमचे असतात ना आपले चहा पावडरमधला, ते 4 चमचे ना आपल्याला जिरे घ्यायचं आहे. आता हे सगळं आहे ना आपल्याला आहे ना डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता डाळीमध्ये टाकलं ना, आता आपल्याला हे ना सगळं ह्याचं ना एकदम बारीक मिश्रण आहे ना वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये. वाटलंच गरज पडली तर पाणी टाकायचं. आता मी ना हे मिश्रण बारीक केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे आहे ना मी तवा तापत ठेवलेला आहे. आता हा तवा आहे ना आपल्याला चांगला तापू द्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये ना आपल्याला थोडंसं तेल घेऊन घ्यायचं आहे. आपल्याला धिंड्यांसाठी लागणार आहे त्याच्यामुळे. आता आपला तवा चांगला तापला का आपल्याला याच्यावर आहे ना थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपलं तेल आहे ना चांगलं आपल्याला स्प्रेड करायचं आहे. आपलं तेल चांगलं आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता आहे ना थोडं थोडं ना मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकसारखं गोल 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 फिरवत आहे ना आपलं धिंड बनवून घ्यायचं आहे. बघा, मी ना नॉनस्टिक तवा वापरलेला पण नाही आहे. हा तवा आहे ना मी आपला साधाच लोखंडाचा तवा वापरला चपातीचा, तरी पण आपलं धिंड छान लागेल. आता याच्या बाजूला मी तेल सोडून घेतलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी 5 ते 10 मिनटं राहू देते. आता 5 मिनिटानंतर आहे ना झाकण काढून बघूया. आता मी बघते काढून की धिंड बनलं आहे का नाही. तर एकदम सहज निघतं आहे आणि किती छान क्रिस्पी पण झालं आहे बघा. आता परत आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आहे ना 2 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 2 मिनिटांनी आपण परत झाकण काढून बघू आपलं धिंड तयार झाले का नाही. आता आपली मागची साईड पण चांगली भाजली गेली धिंड्याची, आणि धिंड याला थोडंसं खरपूसच चांगलं लागतं. तुमच्याकडे याला काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती छान पद्धतीने आपलं धिंड तयार झालं आहे. आता तुम्हाला आहे ना मी दुसरं पण करून दाखवते. त्याच्यासाठी ना मी तेल पण नाही टाकलं आहे. डायरेक्ट आहे ना गरम तेल तव्यावर आहे ना मिश्रण आहे ना गोल गोल फिरवून घेते. टाकून असं गोल गोल फिरवलं. आता त्याच्या आजूबाजूने तेल टाकून मी ना परत झाकण मारून याला 2 मिनिटासाठी राहू दिलं. आता झाकण काढून घेते आणि आता परत हा पण एक धिंड मी काढून बघते, तर हा पण एकदम सोपा आहे आणि एकदम सहज निघलं. आता हे असं आहे ना जास्त जळालेलं नाही, हे थोडं क्रिस्पी झालेलं आहे. बघा, आपलं दुसरं पण धिंड अगदी सहजपणे तव्यावर निघलं. आणि असं काय नाही की नॉनस्टिकच तवा लागेल. आपल्या साधा रोजच्या वापराच्या तव्यावर पण हे धिंड आहे ना खूप चांगल्या पद्धतीने निघत असतं. तर बघा, मी दुसरे साईड पण याची चांगली भाजून घेणार आहे आणि याच्यावर आता बघा, तुम्ही बघू शकता की आपलं धिंड किती चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे. मी त्याला धिंडच म्हणते मुगाच्या डाळीचं. तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर ही रेसिपी ट्राय करा, सबस्क्राईब करा.